नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आठवडी पेपर जो काही आहे आपला, या पेपरचं गणित आणि बुद्धिमत्ता या भागाचं विश्लेषण. त्यामध्ये पहिला जो काही प्रश्न होता तो आपण बघू. त्यामध्ये काय प्रश्न होता बघा. त्यांनी तुम्हाला सांगितलंय एका टोपलीत काही फळे आहेत, त्यातली 8, त्याच्यानंतर 12 आणि त्याच्यानंतर 16 सोडून सोडून दिलेली आहे. मग आपण सगळ्या संख्येची बेरीज करून घ्यायची, म्हणजेच किती येतो 36. 36 ला 2 न भाग दिला तर 18. तर ही झाली एकूण फळं. एकूण फळं किती आहेत तर 18 फळे. आपल्याला त्यांनी सांगितले सफरचंद किती. मग सफरचंद जर काढायची असतील तर किती सोडून सफरचंद आहेत, 12 सोडून सफरचंद आहेत. म्हणून 18 वजा 12 बरोबर 6. त्यात 6 सफरचंद आहेत. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे, बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. त्यांनी सांगितलंय की एका घड्याळामध्ये 2 वाजून 42 मिनिटं झालेली आहेत. अशा वेळी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये कोणत्या दिशेला असतील असं तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, तास काटा आणि मिनिट काटा. मग आपल्याला त्याला सॉल्व्ह करत असताना 2 वाजून 42 मिनिटाचं जे काही घड्याळ असतं ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. इथं आपले असतील 2 आणि इथं 3 आहेत. इथं असतात आपले 9, म्हणजे आपलं घड्याळ इथंपर्यंत असणार आहे. म्हणजेच या साईडला आपले काटे असतील, म्हणजेच विशाल कोनात काटे असतील. आपले काटे कशात असतील, विशाल कोनामध्ये. म्हणून आपल्याला लघु कोनाचे जे काही पर्याय दिसतात आणि काटकोनाचे जे पर्याय दिसतात तर हे उत्तर करायचे नव्हते. आता आपले जे काही दोन्ही काटे आहेत हे विरुद्ध दिशेला आहेत. मग याच्यामध्ये विशाल कोनामध्ये काय दिसते बघा तुम्हाला इथं, की हा विशाल कोनाचा जो भाग आहे तर हा दिसतो पश्चिम दिशेने दोन्ही काटे. पण दोन्ही काटे पश्चिम दिशेने नाही, एक काटा पूर्व दिशेला आहे आणि एक काटा पश्चिम दिशेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. बघा इथं काय म्हणले, अशोक आणि रोशन हे भाऊ आहेत. मग भाऊ असतील तर आपण बरोबरची साईन दाखवू, भाऊ. टीना अतुलची बहीण आहे. रोशन हा टीनाचा मुलगा आहे. रोशन काय आहे, टीनाचा मुलगा आहे. म्हणजे इथं आपण टीना घेऊ आणि हा टीनाचा मुलगा आहे. मग हा जर टीनाचा मुलगा असेल तर हा भाऊ असेल तर हा सुद्धा टीनाचा काय होईल, मुलगाच होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि आपल्याला तेच विचारलंय अशोकचे टीना सोबतचे नाते काय. तर अशोकचे टीना सोबतचे नाते आहेत, अशोक हा टीनाचा मुलगा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. घड्याळात 2 वाजून किती मिनिटं झाले, 17. तर आरशातील प्रतिमा कोणती. 11:60 मधून दिलेली वेळ वजा करायची, बस बाकी काहीच नाही. 11:60 मधून वजा कर, म्हणजेच किती येईल, इकडे येईल 43 आणि इकडे येईल 8. म्हणून 8 वाजून 43 मिनिटं. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. पुढचं सूत्र आहे M1D1 अपॉन W1 बरोबर M2D2 अपॉन W. 4 मजूर आहेत, 6 दिवसामध्ये किती, 9600 विटा बनवायला लागले. पुढं 18 मजूर आहेत, 4 दिवसामध्ये किती गट्टू तयार करतील, तर W2. ठीक आहे, 9600 हे. मग काय होईल बघा, 6 चोक 24, 24 एक 24, 24 चोक 96, म्हणजे 1 छेदामध्ये 400 बरोबर 18 चोक 72 छेदामध्ये W2. W2 बरोबर 72 गुणिले 400. 4 दुनी 8, 7 चोक 28, 0 0 जशाला तसे, म्हणजेच 28,800 जे काही गट्टू आहेत हे 28,800 गट्टू त्यामध्ये तयार होतील असा त्याचा अर्थ आहे. आता 2 सलग विषम संख्येचा गुणाकार दिलेला आहे. आता 2 सलग विषमचा गुणाकार याला आपण लसावी म्हणतो. आणि लसावी मध्ये जर 1 प्लस केला आणि त्याचं जर वर्गमूळ घेतलं तर आपल्याला मधली संख्या मिळत असते, हे लक्षात घ्या.
म्हणजेच लसावीमध्ये एक प्लस करून घेऊ, म्हणजेच 81 येईल आणि याचं वर्गमूळ काढलं तर किती येईल? 90. ही मधली संख्या आहे. आपल्याला कोणती संख्या विचारली? तर आपल्याला त्यांनी संख्या विचारली मोठी, म्हणजे मोठी संख्या होती 91. पर्याय क्रमांक 3 त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. लसावी मसावीचा कन्सेप्ट वापरता येईल आपल्याला इथं आणि त्या कन्सेप्टनुसार आपल्याला सोडवता येईल, जेणेकरून ती पद्धत सोपी जाईल, नाहीतर मग पर्यायानुसार आपल्याला चेक करत बसावं लागेल. एका रेल्वे स्टेशनच्या रुळाच्या बाजूला विजेचे खांब मध्ये 40 मीटरच्या अंतरावर एक आहे. एक प्रवासी त्याच्याजवळून गाडी जाताना खांब मोजतो. सदरील गाडीचा वेग 50 प्रति किलोमीटर प्रति तास असून 3 तासात किती खांब मागे जातील? एकूण अंतर म्हणू आपण त्याला, एकूण अंतर. आता एकूण अंतर काढत असताना गाडीचा वेग 50 गुणिले 3 तास, तासाला सेकंदात लिहायचं लागेल. 3600 छेदा गुणाकारात 5/18. 18 एक 18, 18 दुनी 36. 5 त्रिक 15 म्हणजे 150. यांच्या दोघांचा गुणाकार होईल आणि इकडं 100 म्हणजेच उत्तर येईल तुमचं 000 या पद्धतीने. आता प्रत्येक मध्ये 40 मीटरचं अंतर आहे. प्रत्येकामध्ये किती मीटरचं अंतर आहे? 40 मीटरचं. म्हणजेच याला आपण काय करू? 40 न भाग देऊ. 0 ने 0 काटला. 4 त्रिक 12 राहिले 2. 4 पंचे 12 राहिले 3. 4 7 28 राहिले 2. 4 पंचे 20. 0 जशाला तसा. या पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं. म्हणून उत्तर येईल तुमचं 3750. पर्याय क्रमांक जो दिसतो तो पर्याय क्रमांक त्यातला बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. एक गणितीय संख्या मला तुम्हाला दिलेली आहे. गणितीय संख्या मला दिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे होतं की यात 3 अधिक 5 वजा 6 अधिक 2 वजा 4 अधिक 3 एवढ्या पदांचं एक ग्रुप होईल आणि ह्या ग्रुपचं जर उत्तर तुम्ही काढलं ते किती आहे बघा. 5 आणि 3 8 व्हायला लागले. 8 आणि 2 किती होईल? 10 वजा 10 बरोबर 0. म्हणजेच 5 गटाचे उत्तर 0 येईल आणि पद होतील 5 गुणिले 5 बरोबर 25 पद. आता 26वे जे काही पद आहे ते पुन्हा कोण असेल? आपलं 3 आणि 27वे पद किती असेल? 5. म्हणजे दोघांचीच फक्त बेरीज होईल. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे, ते म्हणजेच 8. सचिन उत्तरेकडे तोंड करून उभा होता. तो सरळ 10 किलोमीटर चालतो व उजवीकडे वळतो. उत्तरेकडे होता तोंड करून आणि सरळ गेला असा 10 किलोमीटर आणि नंतर उजवीकडे वळाला आणि गेला 4 मीटर. तिथून पुन्हा परत उजवीकडे वळाला 15 किलोमीटर. 15 म्हणल्यानंतर तो खाली आलाय उजवीकडे म्हणल्यावर, म्हणजेच खाली येईल तो पूर्ण जशाला तसा. इथं आपण घेऊ, इथे येऊन थांबला तो 15 किलोमीटर आणि तिथून पुन्हा उजवीकडे वळून 16 किलोमीटर गेला. उजवीकडे वळून 16 गेला म्हणल्यानंतर तो इकडे आला अशा पद्धतीनं आणि इथे येऊन तो थांबला असा आपण 16 किलोमीटर. या डायग्राम व्यवस्थित बनवून घेऊ. बघा आता इथे तुम्हाला तो थांबल्यावर मूळ ठिकाणापासून सांगितले, तर हे मूळ ठिकाण आहे त्यांचं. ओके. आणि इथं असा एक त्रिकोण तयार होईल आपल्याला. या त्रिकोणाचा कोन आहे 90 अंशाचा. ही बाजू जी आहे ही 10 आहे वरची, म्हणजे खाली उरलेली जी काही बाजू आहे ती 5 किलोमीटर आहे. ही 4 कटली म्हणजे इकडे राहिलेली बाजू जी आहे ती 12 किलोमीटर इथपर्यंत. म्हणजेच 12 वर्ग अधिक 5 चा वर्ग 144 अधिक 25 बरोबर 169. वर्गमूळ काढलं तर 13. म्हणून 13 पर्याय क्रमांक 1 जे आहे तो त्यातला बरोबर पर्याय होता. अशा पद्धतीने आपल्याला त्याला प्रश्न सोडवायचा होता.
खालीलपैकी कोणते इतरांपेक्षा वेगळं आहे? मीटर, त्यानंतर आहे यार्ड, त्यानंतर आहे मैल आणि त्यानंतर आहे एकर. तर हे तीन जे आहे ते अंतरासाठी आपण वापरतो आणि हा कशासाठी वापरतो? आपण शेती मोजण्यासाठी वापरतो. म्हणून एकर हा जो आहे तो काय त्यातला वेगळा भाग आपल्याला सांगता येतो. अशा पद्धतीने आपल्याला त्याचा पर्याय करायचा होता 4 नंबर. ठीक आहे. आता दोन कार एकाच दिशेने चालल्यात 70 आणि 60 किलोमीटर प्रति तास वेगाने. वेळानंतर दोन कार एकमेकापासून 60 किलोमीटर अंतरावर असतील असं तुम्ही तुम्हाला सांगितलं. किती वेळानंतर? म्हणजेच वेळ आपल्याला काढायचा आहे. 60 दोघातला फरक कितीचा आहे? 10चा. 0 ने 0 भाग दिला तर किती आला? 6 तास. म्हणजे 6 तासानंतर त्यांच्या दोघांमधलं जे काही अंतर आहे हे अंतर 60 किलोमीटर इतकं राहील, कारण त्या दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात आहेत असा त्याचा अर्थ आहे. मसावी तुम्हाला दिलेला आहे, मसावी 24 आणि लसावी जो आहे तो तुमचा आहे 168. संख्येचं प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे 1:7. तर मोठी संख्या कोणती म्हणली तुम्हाला? मोठी संख्या मोठी संख्या 7च्या पुढे येते. 7 गुणिले 24. 7 चोक 28 ला 8 हातचाला 2, 7 2 14 2 16. म्हणून पर्याय क्रमांक 168 जो आहे तो त्यातला बरोबर पर्याय आपल्याला सांगता येतो. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. हा प्रश्न त्यातला आजचा थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. 7 पुरुष किंवा म्हणले ते 10 महिला. मग 7 पुरुष किंवा 10 महिला असं जर सांगितलेलं असेल तर आपल्या 14 पुरुष आणि 20 महिला म्हणले ते किती दिवसात करतील? मग 14 पुरुष बरोबर किती महिला येतील? किंवा ही पट झाली 2, तर ही पट करावं लागेल आपल्याला 2, म्हणजेच किती होतील? 20 महिला होतील. बरोबर आहे. मग आपण असं म्हणू शकतो 10 महिला 10 दिवसात 100 मीटरची भिंत बांधतात. तर ह्या 20 महिला पण घ्यायच्या आहेत आणि इकडे 20 महिला ह्या, म्हणजे 40 महिला असं करायचं होतं. किती दिवसामध्ये 600 मीटरची भिंत बांधतील असा तो प्रश्न. 2 0 2 0 कॅन्सल होईल. ठीक आहे. हा वरती जाईल आणि तो 40 खाली येईल, म्हणजे 100 गुणिले 6 भागिले 40 बरोबर देतो. 0 ने 0 काटला, 60 छेदामध्ये 4 येईल आणि 60 छेदामध्ये 4 म्हणजेच 15. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुरुष आणि स्त्रियांची संख्या जी आहे ती एकत्रित सारखी दाखवायची होती. बस एवढाच कन्सेप्ट या पेपरमध्ये या प्रश्नामध्ये होता, बाकीचा नाही. घड्याळामध्ये 8:20 झालेली आहेत किंवा 8 तास 20 मिनिटं झालेली आहेत. तर किती अंशाचा कोन तयार होईल? कोन काढायचा आहे. 30 गुणिले 8 वजा 11/2 गुणाकारामध्ये मिळेल. हा झाला तुमचा अँगल. 8 त्रिक 24 240 झाला, मायनस 2 ने 2 कटला 110 गेले, तर काय राहिले खाली 130 अंशाचा कोन तयार होईल. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर करायचं होतं. अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये 130 अंशाचा कोन तयार होतो. आता 60 लिटरचं मिश्रण आहे. 60 लिटरचं काय आहे? मिश्रण. त्याचं प्रमाण आहे 2:3. म्हणजे 60 ला जर तुम्ही 5 ने भाग दिला तर 1 एक्स मिळेल, तो 5. म्हणजेच रंग आणि इकडं आहे पाणी. 5 त्रिक 15 आणि 5 दुनी 10, सॉरी 12 येईल तिथं. आणि 12 ने जर त्याला गुणलं येईल इथं, आणि इथं येईल तुमचं हे 3 आणि हे 2, म्हणजेच 12 त्रिक 36 लिटर होईल. हा
आणि हा होईल 24 लिटर. आता 24 लिटर मध्ये टाकल्याच्या नंतर 3 जसं 5 प्रमाण व्हायला पाहिजे. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला 36 जर टाकून दिला ऑप्शन मधला 36, कारण बाकीच्या संख्या टाकल्या तर 5च्या पाड्यात येत नाही, मग 36 टाकून बघा 5च्या पाड्यात येईल, म्हणजे हा 30 लिटर होईल, सॉरी 60 लिटर होईल आणि हा 36 लिटर. मग 12 ने भाग दिला तर 12 36, 12 पंचे 60, म्हणजे 3 छेदामध्ये 5 होईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे, बरोबर आहे. कारण जसं त्यांनी प्रमाण सांगितलंय तशा पद्धतीने आपलं प्रमाण येऊन जाईल. आता इथं होतं 9 गुणिले 4 बरोबर 7, 17. 7 गुणिले 2 बरोबर 41. सिंपल होतं इथं. 9 9 81, 4चा घन 64, दोघांची वजाबाकी केली तर 17. 7चा वर्ग 49, 2चा घन केला तर 8 बरोबर 41. म्हणून 8 गुणिले 1 म्हणजेच 8चा वर्ग 64 मायनस 1 बरोबर 63. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. एका रांगेत गोविंद शेवटून 17व्या ठिकाणी आहे आणि गोपाळ मध्यभागी 23 आहे. गोपाळ आहे, इथून काढून घेऊ आपण. गोपाळ मध्ये 23 आहे, म्हणजे टोटल जर काढले आपण टोटल स्टुडंट किती असतील त्याच्यामध्ये, 23 प्लस 23 मायनस 1 म्हणजे 45. आता लक्षात घ्या, वरून गोविंद खालून 7व्या स्थानावर आहे, 7व्या तर गोविंद आहे. आणि त्यांनी सांगितले गोपाळ मध्यभागी 23व्या स्थानावर, म्हणजे वरून 23व्या नंबरला आहे. मग यांच्या दोघातले विद्यार्थी काढायचे आहेत. मग आपण असं म्हणणार, हे 23 आणि हे 7 दोघांची बेरीज मारून घ्या, कारण आपल्याला मधातले विद्यार्थी काढायचे त्यांच्या मधले, म्हणजे हे पण घेता येणार नाही हा पण घेता येणार नाही. म्हणजेच टोटल झाले 30 आणि सगळे आहेत 45. तर मधात किती आहेत मग 15. पर्याय क्रमांक 2 याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर घ्यायचे 15. एका वर्षात 15 मार्चला कोणता आहे मंगळवार. मार्च. येणाऱ्या नोव्हेंबरला म्हणजेच किती 13 नोव्हेंबरला कोणता वार असेल. मग मार्च महिन्यात किती दिवस उरले 16 मार्च. एप्रिल महिन्यामध्ये 2, मे महिन्यामध्ये 3, जून महिन्यामध्ये किती राहिले, जून महिन्यामध्ये राहिले 2, जुलै महिन्यामध्ये 3, ऑगस्ट महिन्यामध्ये 3, सप्टेंबर महिन्यामध्ये 2, ऑक्टोबर महिन्यामध्ये 3 आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये 13. ठीक आहे, 7 7 तयार करा. 2 2 4 3 7 कॅन्सल. ठीक आहे, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 9 आणि 2 किती 11 अधिक 13, 4 इकडे किती येईल 24 आणि हे वरचे 16 टाका पुन्हा त्याच्यात, म्हणजे टोटल किती झाले 40. उरले 5 दिवस. वार कुठं जाणार पुढे किंवा 2 दिवस मागे. मागे जायला सोपं आहे, मग मागे जाऊ आपण. पहिला गेलात तर सोमवार आणि अजून एक मागे गेलात तर रविवार. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं रविवार उत्तर यायला पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 1 त्याचं बरोबर उत्तर. 100 आणि 1000 दोघांची बेरीज करा भागिले 2. आपल्याला फरक काढायचा आहे. फरक काढत असताना सरासरी हा फरक असतो त्यांचा, म्हणजेच 1100 भागिले 2 बरोबर 550. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. पुढचा प्रश्न, बुद्धिबळ पटावर एकूण चौरसांची संख्या किती. तर हा एक प्रश्न आहे जो सोडवायचा होता. बुद्धिबळ पटावरील चौरसांची संख्या काढायची.
1 ते 8 या नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज. 8 गुणिले 9 गुणिले दोघांची बेरीज 17 भागिले 6. 3 न भाग देऊन टाका. 3 दुनी 6, 3 त्रिक 9 आणि इकडे भाग दिला तर 3 चौक 12 म्हणजे 4 गुणिले 3 गुणिले 12, 4 त्रिक 12 गुणिले 17. ठीक आहे. 12 साती 84. चला 1 8 12 आणि 8 किती 20. 204 यायला पाहिजे. आपल्याकडे 204 पर्याय नाही म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. एका वर्तुळात विशाल कंसाचं माप, विशाल कंस याचं माप जो आहे ते लघु कंसाच्या मापाच्या किती सांगितले बघा 4 पटीपेक्षा 40 ने जास्त. 4 पटीपेक्षा 40 ने जास्त आणि दोघांची बेरीज केली तर ती किती आहे 360. म्हणजे 5x अधिक 10 बरोबर 360. x 5 दुनी 10, 5 7 35, 1 उरला 5 दुनी 10. चाळीस न सांगितले म्हणजे 40 आहे हा. ठीक आहे 40 होता तो आपण तिथं 10 लिहिला आहे 40 का म्हणजेच काय होईल इथं ओके म्हणजे भाग दिला तर 5x अधिक 40 बरोबर 360. 5 न भाग दिला तर x 45 40 5 7 35 1 5 2 10 म्हणजेच x बरोबर 72 वजा 8 तर x बरोबर काय मिळतो तुम्हाला 64. x ची किंमत आपल्याला निघाली 64. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. इष्टिका चित्तीचं घनफळ दिलेलं आहे बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची किती आहे ते 10,800 बरोबर 40 गुणिले 36 गुणिले h फाईन करायचं आहे. 36 च्या पाड्यातली संख्या ही 36 3 म्हणजे 300 भागिले 40 बरोबर h. 0 ने 0 कटला म्हणजेच काय येईल 30 भागिले 4 म्हणजेच 7.5 7.5 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 11 ने भाग जाणाऱ्या संख्या सांगितल्या तुम्हाला. तर 11च्या पाड्यातली सर्वात पहिली संख्या कोणती हे आपल्याला माहिती असली पाहिजे. 150 जी आहे ती 11च्या पाड्यातली आहे का तर 11 ने भाग देऊन पाहू त्याला. 11 1 11 राहिले 4 0 11 3 33 राहिले 7 न मोठी येईल म्हणजेच याचा अर्थ आपल्याला याच्यात 7 प्लस केले किती येईल 157 येईल 56. किंवा आपल्याला जर संख्या काढायची झाली तर आपण ती संख्या डायरेक्ट काढून घेऊ 11च्या पाड्यातली. अगोदर टोटल संख्या पण आपल्याला फाइंड करता येतील. बरं 143 मध्ये 11 प्लस करा इथे किती येईल 4 5 आणि इकडे 1 ही पहिली संख्या आहे. पहिली संख्या शेवटची संख्या जी आहे ती 500. 500 ला 11 न भाग देऊन टाका. 11 4 44 राहिले 6 0 55 यातून 5 वजा करा फक्त म्हणजेच किती येईल 495. सर्वात शेवटची वजा सर्वात पहिली प्लस 1 भागिले किती येईल इकडं 11 असं आपलं हे सूत्र आहे. 11च्या पाड्यातली सर्वात शेवटची संख्या तुम्हाला लिहायची होती. 11 4 44 राहिले किती 5 11 5 55 मायनस 11 1 11 राहिले किती 4 11 4 44 प्लस 1 या पद्धतीचं सूत्र आपल्याला तिथं वापरायचं. 5 म्हणून 4 गेला तर 1 इकडं 3 अधिक 1 बरोबर 32. तर 11 ने भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या आहेत त्या 32 संख्या त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. एकूण फरशा सांगितल्यात आपल्याला. एकूण फरशा
आता एकूण फरशा काढत असताना काय सूत्र आहे आपलं? क्षेत्रफळ 18 मीटर गुणिले 12 मीटर, रूमचं टोटल क्षेत्रफळ लिहायचं होतं. भागाकारामध्ये एका फरशीचे क्षेत्रफळ किती येतं? 30 सेंटीमीटर गुणिले 30 सेंटीमीटर. वरचं मीटरचं सेंटीमीटर मध्ये करून घ्या, इथं पण सेंटीमीटर मध्ये करून घ्या. भागाकारात किती येतो? 30 गुणिले 0 ने 0 काटला, याला भाग गेला तर 40 वरती जाईल 40चा. 0 ने 0 काटला, भाग दिला तर 60चा. 6 चोक 24. 0 0 दशाला तसे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे असा त्याचा अर्थ आहे. आपल्याला प्लॅटफॉर्मची लांबी काढायची, प्लॅटफॉर्मची लेंथ म्हणजेच आपल्याला अंतरातला एक घटक काढायचा आहे. मग आपण आधी अंतर काढून घेऊ. वेग गुणिले वेळ गुणिले 5/18 वेग किती आहे आपला? 80. वेळ 72 सेकंद. 5/18 18 चोक 72. 80 गुणिले 4 पंचे 20. 8 दुनी 16 म्हणजे 1600 मीटर हे झालं आपलं टोटल अंतर. मग ह्या अंतरामध्ये आपल्याला एक घटक आहे 700 मीटरचा, तो वजा करावा लागेल. म्हणजेच आपल्याला दुसरा घटक मिळेल, तो जो आहे 900 मीटरचा. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. भूषण एक काम 80 दिवसात करतो. 80 दिवसामध्ये करतो. 10 दिवस केलं त्याने आणि सोडून गेला. उरलेलं काम आहे 70/80. हा कोण करायला आहे? जो व्यक्ती येऊन करायला आहे त्याच्या व्यक्तीनं आपल्याला त्याला काय करावं लागेल? गुणावं लागेल. म्हणजे उर्वरित काम नीरज 35 दिवसामध्ये करायला आहे. तर पूर्ण काम सांगितलंय त्यांनी किती दिवसात केलं असतं ते. याचा अर्थ आपल्याला पूर्ण काम 35 दिवसात आहे म्हणून त्याचं टोटल काम काढायचं. ठीक आहे, 35 एक 35, 35 दुनी 70 म्हणजेच 80 भागिले 2 बरोबर टोटल डेज. तर डेज बरोबर किती येते? 40. तर 40 दिवसामध्ये ते काम पूर्ण करतो असं त्याचा अर्थ आहे. नाहीतर 7/8 काम करायला याला लागले 35 दिवस, तर एक काम करायला किती? x. अशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो 0 0 कट करून. 5 वर्षापूर्वी सांगितले तुम्हाला, 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहा यांचं सरासरी वय 34 होतं. म्हणजेच टोटल वय जे आहे हे टोटल एज आपण काढून घेऊ. किती यायला लागलं बघा, ते किती आलं? ते 68. हे कधीच आहे? 5 वर्षापूर्वीच. आज रोजी नीरा, आज रोजी काय बघा, रेखा, नेहा आणि नीरज यांचं सरासरी वय 33 आहे आज रोजी. म्हणजे आज रोजी जर बेरीज काढली त्यांची तर गुणिले 33 केलं तर 99 आजची बेरीज. मग हे 5 वर्षापूर्वीच आहे आणि आजचं जर काढलं हे तर किती असेल त्यांचं? 68 अधिक 10 बरोबर 78. आपल्याला सांगितलं नीरजचं वय किती? मग 78 फक्त त्यातून वजा करायचे. 99 वजा 78 म्हणजेच खाली राहिला 2, इकडे राहिला, खाली राहिला 1, इकडे राहिला 2. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? 31 वर्ष यायला पाहिजे होतं. इथे जर 4 दोन्ही 8, 3 दोन्ही 6 बरोबर आहे. टोटल किती झालंय? 68 वर्ष. हे तिघींचं आहे 33, 33 99 झालं ते. ओके, इथे आपलं एक्स्ट्रा झालेलं आहे याच्यामध्ये. एकच मिनिट, आपण याला कट करून पूर्ण सॉल्व्ह करून घेऊ पहिल्यापासून. इथे काय झाले बघा, आपल्याकडून 5 वर्षापूर्वीचं जे काही वय आहे ते 34 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी 34, सरासरी 34 वर्ष आहे. तर 5 वर्षापूर्वीचं दोघांचं वय काढलं तर 8 आणि 6 असं झालं.
आपण 27 जे काही प्रश्न झालेले आहेत, 27वा प्रश्न आपण सोडून घेऊ. याच्यामध्ये बघा काय आहे, तर हे कधीचे टोटल एज आहे 5 वर्षापूर्वीचं. मग आज जर काढलं ते, तर 68 प्लस 10 म्हणजेच किती यायला लागला, तो 78 यायला लागला हे आजचं. ठीक आहे. आता हे 33 वर्ष सांगितले त्यांनी. मग 33 गुणिले 3 बरोबर किती आलं, तो 99. 99 मधून हा जर वजा केला, 99 वजा 78, तर खाली राहिला 1 आणि इकडे किती राहिलं 2. आपल्याला 10 वर्षानंतरच सांगितलंय, म्हणजेच किती येतो 31 वर्ष. ठीक आहे. हे 27 प्रश्न आपले झालेले आहेत. बाकी प्रश्न जे आहेत ते प्रश्न भाग क्रमांक 2 मध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. तो भाग क्रमांक 2 ची लिंक जी आहे ती तुम्हाला लगेच टाकली जाईल. हे प्रश्न आहेत, टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे हे पुढचे प्रश्न जे आहेत ते आपण भाग क्रमांक 2 मध्ये घेत आहोत. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.